नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे एकंदरीतच स्रोत उघडकीला आलेले आहेत। प्राप्तिकर विभागाने मुंबईतल्या 2 बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकत जप्तीची कारवाई केली आहे। 7 ऑक्टोबर रोजी या मोहिमेला सुरुवात झाली आणि मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमधल्या सुमारे 70 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले। या कारवाईमध्ये मिळालेल्या पुराव्यांमधनं प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार झाल्याचं उघड झालंय। आक्षेपार्ह कागदपत्र, 2 समूहांचे सुमारे 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सापडलेले आहेत। मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमध्ये ही छापेमारी करण्यात आली। 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। 70 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार झाल्याचं प्राप्तिकर विभागाच्या मोहिमेमध्ये कारवाईमध्ये उघड झालेलं आहे। या दरम्यान 4.32 कोटी रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। संशयास्पद पद्धतीने ही सगळी मालमत्ता जमवली गेल्याचंही कारवाईनंतर आता उघडकीला आलेलं आहे। प्राप्तिकर विभागाने या संदर्भातली माहिती देखील आता जारी केलेली आहे। 7 ऑक्टोबरला या सगळ्या शोध मोहिमेला सुरुवात झाली। मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमधल्या सुमारे 70 ठिकाणी हे छापे टाकले गेले। कारवाईमध्ये जे पुरावे मिळाले त्या पुराव्यांमधनं अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार झाल्याचं उघडकीला आलेलं आहे। मुंबईतले 2 बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे। राज्यात एकूण 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली आहे। संशयास्पद पद्धतीचे हे सगळे व्यवहार होते। या दरम्यान 4.32 कोटी रुपयांचे दागिने देखील जप्त केल्याचं आता उघडकीला आलेलं आहे। पुढची बातमी बघूया। शिवसेनेचा दसरा मेळावा गाजला तो राजकीय फटाक्यांनी। शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पहिल्या वाक्यापासूनच भाजपवर चौफेर हल्ला चढवला। कित्येक दिवसांनंतर भाषणासाठी मिळालेल्या संधीचं मुख्यमंत्र्यांनी सोनं लुटलं आणि आपल्या ठाकरी शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। आपल्या एका वाक्यानं त्यांनी शब्दांच्या बाणांनी विरोधकांना घायाळ केलं आणि त्याचमुळे त्यांचं भाषण संपताच विरोधकांना पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं क्रमप्राप्त होतं। राज्यातील अतिवृष्टीची समस्या असो किंवा उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीचं प्रकरण असो, अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य करत विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांना 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं असल्याचं सांगितलं, तर त्याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारलेला आहे। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे ना, दिले ना त्यांना 10,000 कोटीचं एक मदत आपलं कर्तव्य म्हणून, कर्तव्य निधी म्हणून त्यांना दिलेला आहे 10,000 कोटींचा। जून जुलैमध्ये सुद्धा 11,000 कोटींचा दिलेला आहे। आणि मग बोंबलत बसायचं की वसुली करायच्या वेळेला सरकारचा ससा होतो आणि मदतीच्या वेळेला त्यांचं कासव होतं। बरोबर आहे, ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। ससा जोरात जातो आणि थकून पडतो, पण कासव शांतपणाने पुढे जाऊन ती रेस जिंकतं। तशी माझी मदत होणार आहे। पण हे सगळं एका बाजूला चाललेलं असताना तिकडे मात्र कोणी धुंकून बघण्याची हिंमतच नाहीये। शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश सुरू आहे, त्यावर काय करणार आहे? मी पुढे मांडणारच आहे की 10,000 कोटीची मारे शेती विरोधात त्या 10,000 कोटीची फोड मांडणार ना। फोड कशाला काय दिली? रस्ते दुरुस्त करणे, धरणं दुरुस्त करणे, याला तुम्ही जे दिले असतील त्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याला काय फायदा आहे?
शेतकऱ्याला तुम्ही दिले 10,000 रुपये हेक्टर. देवेंद्रजींच्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्याला दिले 20,400 रुपये हेक्टर आणि बागायतीला दिले 54,000 रुपये हेक्टर. आणि ज्याला तुम्ही 25,000 रुपये दिलेले आहेत, अधिक काळ पीक देणारा नारळ, सुपारी वगैरे, त्याला 75,000 रुपये हेक्टर दिले. तेव्हा 10,000 कोटीची फोड करा. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही, त्याला फाशीची शिक्षा देण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर चंद्रकांत पाटील यांनी राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचं म्हटलंय. आणि पहिला विषय जसा मी म्हटलं तसा महिलांच्या अत्याचाराचा विषय झाला पाहिजे. आणि त्याच बरोबरीने आपल्या देशाची जी एक पद्धत आहे, संघराज्यावरती सुद्धा चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे. काय केंद्राचे अधिकार किती आहेत, राज्याचे अधिकार किती आहेत. आणि जेव्हा ही घटना बनत होती तेव्हाही हा वादविवाद झाला होता. अनेक विचारवंतांनी शंका व्यक्त केल्या होत्या की काय ही घटना तुम्ही करतायत. बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता. ही सगळी कलमं आल्यानंतर केंद्राच्या दडपणाखाली, केंद्राच्या खाली ही राज्य राहतील काय, केंद्र ह्यांना जगू देईल काय. कारण आपला देश जो झालेला आहे तो इंग्रजांच्या वेळेला, इंग्रजांच्या आधी तुकड्या ताकड्यामध्ये विभागला होता. नंतर सगळे येऊन आपण संघराज्य म्हणून झालो. एक एक राज्य, भाषावार प्रांत रचना झाली. मग राज्याला अधिकार काय. केंद्र वरती राहील आणि राज्य खालती राहतील. आणि तेव्हा ठामपणाने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अजिबात होणार नाही. केंद्रा एवढीच सर्व राज्य देखील सार्वभौम आहेत आणि सार्वभौम राहतील. महिलांवरचे अन्याय अत्याचार जे वाढत चालले आहेत त्याच्यामध्ये नेमकं मी काय करणार आहे. फासिंग उल्लेख केला, कायदा पेंडिंग आहे. वाय, जर तुम्ही असं म्हणता की घटना घडल्यानंतर ताबडतोब अटक झाली साकेनाक्याच्या घटनेनंतर, तर कायदा पण मग त्याची समिती जी केली आहे त्याच्या रोज बैठका करा, लवकर कायदा करून टाका दिशा कायदा. भाजपला पोटनिवडणुकीत उपरे लागतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर देत तुम्ही अब्दुल सत्तार, धैर्यशील माने घेतले त्याबद्दल काय असा सवाल उपस्थित केला. निवडणुका आल्यानंतर 2 पोटनिवडणुका, एक पंढरपूरची झाली आणि आता एक दुसरी लागले. पण दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. उपरे लागतात, उपरे. आणि जगातला मोठा पक्ष काय मोठा पक्ष आहे, उमेदवारच नाही, उपरे घ्यावे लागतात. उपरे आणून 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 म्हणजे प्लॅटफॉर्मवरची गर्दी. मोठा पक्ष. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत. थेट जाऊया तिकडे. एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं. पण काल आम्ही त्या ठिकाणी केवळ गरळ ओकताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बघितलं. खरं म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं की जनतेनं भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केलं. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली. त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला. तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं नव्हे, जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. आणि त्यामुळे हे बेईमानीनं तयार झालेलं सरकार आहे. आणि मला तर असं वाटतं की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे
की समजा दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, एकनाथ शिंदेजी होते. खरं म्हणजे इतिहासात आपण डोकवल्यानंतर लक्षात येतं की जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातनं का बाहेर जावं लागलं. राणेंना काही पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातनं बाहेर का जावं लागलं. त्यामुळे ठीक आहे, तुमची महत्वाकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली, पण त्याकरता आता आम्हाला दोष देणं थांबवा. 2 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि आता तेच ते सांगून किती वर्ष तुम्ही काढणार आहात. खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगाल करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे. ज्या बंगालमध्ये युनियन बाजीमुळे आणि एक्स्टॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता, त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे. आणि तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकवायचं आहे. अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का. भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील. काय वाटेल ते आणि कोणाचे काही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू, पण महाराष्ट्राचा बंगाल हा आम्ही या ठिकाणी कुठल्याही हालतीत होऊ देणार नाही. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघ राज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि व्यवस्था बदलली पाहिजे. म्हणजे काय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबेच काल त्यांनी बोलून दाखवले. काहीही झालं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे जे मनसुबे आणि हा जो छुपा अजेंडा काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि तशाच डाव्या विचाराच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा जो काही मनसुबा तुम्ही रचताय तो मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, हे देखील त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ईडी आणि सीबीआय या संदर्भात ते बोलले. ईडी सीबीआय का येते आहे ते आम्ही नाही आणली, ती उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आणली. आणि याचं कारण काय आहे तर माननीय उद्धवजी, ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करता आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल की हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे एक्स्टॉर्शन. शेतकऱ्याला मदत करायची तर या सरकारजवळ पैसे नसतात, बांधावर जाऊन आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर सपशेल पाठ दाखवायची. या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करतो म्हणून सांगायचं आणि त्यानंतर पाठ दाखवायची आणि केवळ कारणं सांगायची. त्यामुळे या ठिकाणी ईडी सीबीआय याकरता आली की जो भ्रष्टाचार चाललेला आहे, मला तर असं वाटतं की राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी IT विभागाच्या रेड्समधनं जे त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला झोपच यायला नको की राज्यामध्ये इतकी प्रचंड अशा प्रकारची दलाली चाललेली आहे. आणि खरं म्हणजे दलाली तर आता या स्तरावर पोचली आहे की काही मंत्र्यांकडे ITच्या रेडमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यातनं अलर्ट घेतले जातात कोणाकडनं किती वसुली करायची आहे.
हे या ठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ईडी सीबीआय ही येणारच आहे. त्यामुळे ईडी सीबीआय याचं भय कोणाला असेल? ज्यांनी या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल. मी तर अतिशय स्पष्टपणे सांगतो, माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एजन्सीजच्या वापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत आणि ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करू देत नाहीत. ते एजन्सीच्या कामात मध्येही येत नाहीत आणि त्यांना राजकीय वापराकरता कधी त्यांचा वापरही करत नाही. अन्यथा जर एजन्सीजचा वापर हा जर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ आज जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे अशा प्रकारे जसं मागच्या काळामध्ये काँग्रेस आणि त्याच्यासोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेते करणार नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाही. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचं कारण देखील नाही. एकूणच कालच्या मेळाव्यामध्ये न विचार होता न सोनं होतं. कालच्या मेळाव्यामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतो आणि असंघाशी संघ केला की अशाच प्रकारचं फ्रस्ट्रेशन होईल आणि अशाच प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी निघेल. आणि म्हणून मी केवळ एवढंच सांगतो, भारतीय जनता पार्टीला नामोहरम करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमचा जो पायवा आहे तो इतका भक्कम आहे की त्याच्या भरोश्यावर आम्ही उभेच राहू. आणि म्हणून तुम्ही सत्ता वापरली, पैसा वापरला तरी देखील या ठिकाणी नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पक्षच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक मिनिट पहिले मराठीतले प्रश्न घेऊन तुम्ही 22 महिन्यामध्ये 331 पत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्यामुळे आता हा विषय नाही. हिंदीमध्ये सरकार पाडून टाकवा आणि छापा टाकून काटा काढण्याचा प्रयत्न होता असं त्या ठिकाणी सरकार पाडून दाखवा असं जे ते दरवेळेस म्हणतात, ज्या दिवशी पडायचं आहे ना त्या दिवशी समजणारही नाही. एवढंच सांगतो की आम्हाला त्याच्यामध्ये आत्ता इंटरेस्ट नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, सरकार पाडून दाखवा. अरे काम करून दाखवा, जनतेचे प्रश्न सोडवून दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन दाखवा, शेतकऱ्यांशी संवाद करून दाखवा, शेतकऱ्यांची भेट घेऊन दाखवा. सरकार मिळालंय ना. नुसत्या या ठिकाणी पाडून दाखवाच्या गर्जना काय करता? एकदा चालून तर दाखवा. त्यांनी तुम्हाला सत्ता पिपासू म्हटलेलं आहे. मोठा पक्ष म्हणतात पण उमेदवार उपरे आणतात भाजप असंही त्यांनी म्हटलंय. पंढरपूर झालं. आता याचं उत्तर हे कालच आमच्या अध्यक्षांनी दिलं आहे. त्यांचा अर्धा पक्षच उपऱ्यांच्या भरोश्यावर तयार झाला आहे. त्यांनी आम्हाला सांगावं, अरे उमेदवार नव्हतं म्हणून आम्ही उमेदवार दिलेत त्यांना. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगावं. सर त्यांनी एनसीबीच्या रेडवर पण बोलले आहे आणि म्हटलंय की महाराष्ट्रातच फक्त होतंय काय सगळं. खरं म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांना याचा आनंद झाला पाहिजे की ड्रग्सच्या विरोधात एक मोठी लढाई या ठिकाणी लढली जाते. मुंबईमध्ये ड्रग्सचा विळखा हा हळूहळू वाढू लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमची जी युवा पिढी आहे, या युवा पिढीला बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर ड्रग्सच्या विरुद्ध लढाई ही लढावीच लागेल. माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने आहे ठरवा. ड्रग्स सप्लाय करणाऱ्याच्या बाजूला, ड्रग्स वापरणाऱ्याच्या बाजूला की ड्रग्सच्या विरोधात कारवाई करणाऱ्याच्या बाजूला. आज कल जिस प्रकार से शिवसेना ने दशहरे के आयोजन में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने
केवल और केवल कीचड़ उछालने की कोशिश की है, इससे उनका फ्रस्ट्रेशन ये बिल्कुल नजर आता है। मैं उनको याद दिलाना चाहता हूं, अगर वो भूल गए तो जनता ने भारतीय जनता पार्टी को नहीं नकारा, जनता ने कांग्रेस एनसीपी को नकारा और शिवसेना को केवल पासिंग मार्क्स दिए। भारतीय जनता पार्टी अपनी जितनी सीटें हैं उनमें से तकरीबन 70% सीटों पर विजयी हुई, शिवसेना मात्र 45% सीटों पर विजयी हुई और बाकी पार्टियां ये फेल हुई। लेकिन जनता के साथ बेईमानी करके आपने ये सरकार तैयार की और इसलिए ये सरकार बेईमानी से तैयार हुई सरकार है। और मैं उनको सवाल पूछना चाहता हूं, अब 2 साल हो गए, आप कितने दिन ये कहते रहोगे कि मैं तो मुख्यमंत्री बनना नहीं चाहता था? अब मुखौटा उतार दीजिए और मान्य कर लीजिए, आपकी महत्वाकांक्षा मुख्यमंत्री बनने की थी, वो आपने पूरी की। राजनीति में महत्वाकांक्षा पूरा करना कोई बुरी बात नहीं होती, लेकिन उसके पीछे झूठा तत्वज्ञान खड़ा करना ये बात गलत होती है। अगर आप मुख्यमंत्री नहीं बनना चाहते थे और आप शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाना चाहते थे तो आपके पास रावते जी थे, देसाई जी थे, शिंदे जी थे, आपने उनको क्यों नहीं बनाया? अगर आप मुख्यमंत्री नहीं बनना चाहते थे तो राणे जी को पार्टी से बाहर क्यों जाना पड़ा? राणे जी तो पार्टी के ऊपर कोई कब्जा नहीं मांगते थे, वो तो मुख्यमंत्री पद मांगते थे। राज ठाकरे को क्यों बाहर जाना पड़ा? इसलिए मुझे ये लगता है कि ये सारी बातें अब बोलना बंद कर देना चाहिए। आज जिस प्रकार से उनका वक्तव्य सामने आया कि महाराष्ट्र को वो बंगाल बनाना चाहते, मतलब क्या करना चाहते? अब महाराष्ट्र में राजनीतिक हत्याएं करना चाहते, अब सरकार के खिलाफ बोलने वालों को सूली पर लटकाना चाहते, उनके हाथ पैर तोड़ना चाहते। जब तक भारतीय जनता पार्टी जिंदा है तब तक चाहे जो हो जाए महाराष्ट्र को बंगाल नहीं बनने देंगे। महाराष्ट्र महाराष्ट्र रहेगा और इसको कोई भी बंगाल नहीं बना पाएगा। जिस प्रकार से उन्होंने संघ राज्य व्यवस्था के ऊपर बात कही, बिल्कुल साफ नजर आ रहा था कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के संविधान को बदलने का मानस उनके माध्यम से झलक रहा था और यह संविधान कोई बदल नहीं सकता और हम उनको बदलने भी नहीं देंगे, ये चेतावनी मैं उनको देता हूं। ईडी और सीबीआई की बात उन्होंने कही है, ईडी और सीबीआई इसलिए आई क्योंकि आपके लोगों ने चोरी की, भ्रष्टाचार किया, जनता को लूटा और ये देश के न्यायालय ने लाई हुई है। ये सीबीआई की इंक्वायरी सरकार ने नहीं की, देश के न्यायालय ने की हुई इंक्वायरी है। एक बात मैं निश्चित रूप से कहना चाहता हूं कि महाराष्ट्र के मुखिया के रूप में उनको तो इस बात पर विचार करना चाहिए और चिंता करनी चाहिए कि आईटी की रेड्स में जिस प्रकार की दलाली महाराष्ट्र में मिली है, शायद महाराष्ट्र के इतिहास के सबसे भ्रष्ट सरकार के मुखिया के रूप में उनका नाम दर्ज होगा। इतना भ्रष्टाचार इससे पहले महाराष्ट्र में कभी भी नहीं देखा गया और यह सीबीआई रेड से सामने आ रहा है। और इसके ऊपर चिंता करने की जगह आप किसको बचाना चाहते हो? एनसीबी के बारे में जब वो बोलते हैं और ड्रग्स के ऊपर बोलते हैं तो मैं सवाल पूछना चाहता हूं, आज ड्रग्स एक ऐसा कैंसर है जो हमारे युवाओं को एक प्रकार से ग्रसित कर रहा है। आप ड्रग्स बेचने वालों के साइड से हो, ड्रग्स कंज्यूम करने वाले साइड से हो, या ड्रग्स को जो लोग नष्ट करना चाहते हैं उसके साइड से हो, इसका फैसला एक बार वो कर ले। मैं उनको इतना ही कहना चाहता हूं, हमारे प्रधानमंत्री जी और हमारी केंद्र की सरकार कभी भी एजेंसीज का दुरुपयोग नहीं करती। एजेंसीज का दुरुपयोग इससे पहले होता था, प्रधानमंत्री जी कभी भी इसका दुरुपयोग नहीं होने देते। अगर इसका दुरुपयोग होता तो आपका आधा मंत्रिमंडल जेल में होता, ये आप समझ लीजिए। लेकिन हम लोकतंत्र में विश्वास करने वाले लोग हैं और प्रधानमंत्री जी
ये एथिकल पॉलिटिक्स करते हैं, इसलिए कभी भी इस प्रकार की एजेंसीज को उसका गैर इस्तेमाल ये प्रधानमंत्री जी के माध्यम से नहीं होता है। पंकजा मुंडेंचा सुद्धा काल मेळावा झाला. पंकजा मुंडेंचा पण एक वेगळा प्रश्न हो. आरोग्य विभागाची परीक्षा देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या दसरा मेळाव्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या एकंदरीतच अनेक टीकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुम्ही बेईमानी करून सत्तेत आलात असं फडणवीस म्हणतायत. बेईमानीनं तयार झालेलं हे सरकार आहे, सत्ता देखील बेईमानी करून मिळवली गेलेली आहे अशा आशयाची टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली आहे. आम्हाला आता दोष देणं थांबवा असंही फडणवीस म्हणाले. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. आम्ही अजिबात सरकार पाडणार नाही असं फडणवीस म्हणाले. ईडी, सीबीआय आणि IT या एजन्सीजचा गैरवापर करण्यात आलेला नाही. जर एजन्सीजचा गैरवापर झाला असता तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं असं फडणवीस म्हणाले. बहुमत नसताना हे सरकार बेईमानीनं सत्तेत आलेलं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. हे सरकार सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. काही मंत्र्यांकडे तर वसुलीचं सॉफ्टवेअर बनवलं गेल्याचंही फडणवीस म्हणाले. कालच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जी काही टीका केली आहे त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी आज आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. सरकार म्हणून स्वतःचं अपयश लपवण्याचं काम सातत्यानं या सरकारकडून केलं जातंय. भाजपवर, केंद्र सरकारवर खापर फोडणं आता थांबवा असंही यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणाले. याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. किशोर तिवारी आहेत आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं. किशोरजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आम्हाला दोष देणं थांबवा असं फडणवीस आता म्हणतायत. 2 वर्ष झाली तुम्ही सत्तेत आहात, कामं करून दाखवा अशी एकंदरीतच प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिलेली आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, कसं आहे की काल जो दसरा मेळाव्यात उद्धवजींनी जो आपलं स्वरूप दाखवलं आणि भाजपला त्यांची जागा दाखवली त्याच्यामुळे ते व्यथित झाले असतील. मात्र आज जो केंद्रीय एजन्सीचा नंगानाथ सुरू आहे त्याच्याबद्दल तर सर्वच आता बोलायला लागले आहे. नाही, पण किशोरजी केंद्रीय एजन्सीज बद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलंय. कोणताही गैरवापर होत नाही हे सातत्यानं ते म्हणतायत. इतकंही नाही, ते असंही म्हणाले की जर समजा असा आरोप जो होतो सातत्यानं की गैरवापर केला जातोय, जर तो गैरवापर झाला असता तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं असंही ते म्हणतायत. बघा, त्यांना मी आव्हान देतो की त्यांनी गैरवापर करून अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात टाकावं. काय सुरू आहे की तुम्ही म्हणता की ईडीची वापर आम्ही करत नाहीये. आम्ही तो किरीट सोमय्याजी तर दररोजच बोलतात आता हा जेलात जाईल, तो जेलात जाईल, तो जेलात जाईल. कसं असते की भाजप शिवसेनेमध्ये जेव्हा संबंध खराब झाले तेव्हापासून तुम्ही बघाल की शिवसेना, सोनिया सेना काय काय सुरू आहे. आता वसुली सरकार, मला एक सांगा तुम्ही की 100 कोटी कोणी दिले, कोणाला दिले आणि कोणी पैसे खाल्ले, एखादा तरी तुम्ही त्याला दाखवा ना. काय होते की शेवटी फक्त शिवसेनेची किंवा महाविकास आघाडी सरकारची बदनामी करणं सोडावं. आता मी देवेंद्रला म्हणणार की एवढं कृषी संकट आहे, तुम्ही काय केलं? एवढं करोनाचं संकट होतं, केंद्राची मदत तर प्रत्येक वेळेस आली नाही, वरून अडचणी उपस्थित केल्या. आता देवेंद्रजी कडून आम्हाला फार विधायक
रोल आवश्यक होता, मात्र त्यांनी तो दाखवला नाही. आता त्यांची जे बोललेत ना हा त्याच्यामध्ये तर त्यांचा त्रागा पूर्ण दिसतो आणि नैराश्याच्या गोष्टी आहेत ना. मला सांगा, महाराष्ट्र सरकारनं 10,000 कोटी रुपये दिले, मात्र या लोकांनी केंद्राकडून काय मदत आणली एवढं मोठं कृषी संकट असताना? आणि केंद्र सरकार राज्य सरकारवर असहकार्याच्या भूमिकेत आहे यावर जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की हे चुकीचं आहे, तर मला वाटते की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो सूर आहे तो त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. नाही, पण किशोरजी, त्यांचं तर मुळातच असं म्हणणं आहे की तुम्ही बेईमानी करून सत्तेत आलायत. सातत्यानं ते म्हणतायत की जनतेनं जो कौल दिला होता तो भाजपला दिलाय, सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, असं असताना बेईमानी करून सत्ता मिळवली गेली असा आरोप ते सातत्यानं करतायत. आज देखील त्यांनी याचा पुनरुच्चार केला. देखो, त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की त्यांचा एक 30 वर्ष जुना मित्र त्यांना सोडून चालला गेला आणि जातानाही त्यांनी वचन भंगाची गोष्ट केली. आता हे म्हणतात की असं वचनच दिलं नव्हतं, हे नाही दिलं होतं, ते दिलं होतं, परंतु एक जर सुरुवात बघाल तर भाजप महाराष्ट्रात फक्त शिवसेनेच्या कुबड्या घेऊन वाढला. आज भाजपकडे राष्ट्रीय सत्ता आहे, राज्यात त्याला जास्त जागा मिळाल्या, मात्र त्यांनी एकदा तरी विचार करायला पाहिजे की उद्धवजींनी ही टोकाची भूमिका का घेतली. मात्र उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं नाही. उद्धवजींनी सामाजिक न्याय व आर्थिक विकासाच्या प्रश्नावर, सोशल इंजिनिअरिंगवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर त्यांनी पर्याय ठेवूनच काम केलं आणि उद्धवजींनी कालच क्लिअर केलं आहे की ते स्वतःच्या टर्मवर काम करत आहेत. ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनाही जुमानत नाही. ते कणखर खूप आहेत आणि त्यांनी दाखवून दिलं आहे कोणत्याही ट्रान्सफर करत नाहीत, ते कोणतेही चुकीचं काम करत नाही आणि त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यामुळे भाजपचे कंत्राटदार अडचणीत आले. आणि देवेंद्र जर सूडबुद्धीने उद्धवजी वागले असते तर उद्धवजींनी चौक्या सुरू केल्या असत्या ना. 5 वर्षात काय काय झालं. आणि आमच्या तर त्या सुप्रिया सुळे यांनीच मागणी केली होती महाराष्ट्र पोर्टलचा भ्रष्टाचार घ्या, किंवा यांचे जेवढे भाजपचे बडे बडे बिल्डर आहेत त्यांचा भ्रष्टाचार काय, पण आम्ही नाही केलं. ज्यांचे पाप ते भोगतील. मात्र यांनी तर जावई. मुद्दा कळला आपला किशोरजी. जी जी, आपल्या सोबत अतुल लोंढे देखील आहेत फोन लाईनवर. त्यांची देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली आहे. आम्हाला दोष देणं थांबवा असं ते म्हणतायत. बेईमानी करून तुम्ही सत्तेत आलात असं त्यांचं म्हणणं आहे आणि एकंदरीतच आम्ही आता अजिबात सरकार पाडणार नाही, आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाही असंही ते म्हणालेत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, ते थकले. ते आता ज्योतिषी आणून सगळ्या प्रकारचा वाट पाहून सगळ्या प्रकारचे प्रलोभन आमदारांना दाखवून काही होत नाही, त्यामुळे थकल्यानंतरचं ते वाक्य आहे. आणि ते जे म्हणतात की अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये गेलं असतं, मला असं वाटतं अर्धेही भ्रष्टाचारी लोक जी आहेत ती आता भाजपमध्ये गेलेली. ज्या गोष्टीचं रान उठवून, ज्या गोष्टीच्या विरोधामध्ये प्रचार करून भाजप सत्तेत आलेली आहे, त्याच गोष्टी आज भाजपमध्ये स्वतः त्यांनी आणून घेतलेल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी कसा होतो बीजेपी मध्ये आल्यावर, हे गडकरींनी म्हटलेलं आहे. आणि आता तर रिसेंटली स्वतः हर्षवर्धन पाटील साहेब बोलले की मला छान झोप येते, चौकशी नाही, बिकशी नाही, कोणी येत नाही, कोणी जात नाही. मुकुल रॉयचं प्रकरण आहे. टीडीपीचे 4 खासदार राज्यसभेचे यांनी घेतले, त्यांच्यावर इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी या तिन्ही एजन्सीची चौकशी चालू असताना 4ही खासदार त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठलीही चौकशी जी आहे ती चालू नाहीये. पण अतुलजी, देवेंद्र फडणवीस तर असं म्हणतायत की सरकारी ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांचा काही गैरवापर होत नाही. स्वतः पंतप्रधान त्याच्या विरोधात आहेत. सातत्यानं असं सांगितलं जातं की असा आरोप होतो की सरकारी यंत्रणांचा, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय सरकारकडून, मात्र असं काही होत नाही असं ते म्हणतायत. आणि जर तसं झालं असतं तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं असंही ते म्हणतायत. नाही नाही, ते कदाचित त्यांचं स्लिप ऑफ टंग झालं असेल. ते तशा प्रकारचे 100% लोक भाजपमध्ये गेलेले आहेत. आता अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये नाही, भाजपमध्ये म्हणायचं त्यांना, भाजपमध्ये. ते या ज्या गोष्टी आहे लोकांना कळतात आणि ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा वापर त्यांनी केलेला आहे तो अगदी असा सुस्पष्टपणे दिसतो. तुम्ही टार्गेटेड गोष्टी करता. तुमच्या पहिले त्यांना विचारता तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, मग तुमच्या पक्षामध्ये आले नाही की तुम्ही त्यांची चौकशी सुरू करता. चौकशी सुरू करून मग नंतर त्यांच्यावर तुम्ही धाडी टाकता.
तर हे जे आहे ना हे सगळं टार्गेटेड सुरू आहे. यंत्रणेचा गैरवापर 100% आहे, बरं बरं. याच्याशी कुणी नाकारू शकत नाही. आणि हे आम्ही नाही म्हणत, हा, हे आता हर्षवर्धन पाटील महाराष्ट्रातले त्यांनी स्वतः मान्य बरं. केलेलं आहे. हे बरं. गडकरी साहेबांनी पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हा, स्वतः मान्य अतुलजी, केलेलं आहे. तुम्ही असेच थांबा. आपण भाजपची प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घेऊया. सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. भाऊ, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. फडणवीसांचा त्रागा दिसतोय, फ्रस्ट्रेशन दिसतंय असं किशोर तिवारी मगाशी बोलताना प्रतिक्रिया देताना म्हणाले, आणि ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय ते तर सहज समोर दिसतंय असंही ते म्हणतायत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. तर यामध्ये 3 गोष्टी उपस्थित होतात. खरं तर विजयादशमी हा आपल्यासाठी एक पावन पर्व आहे, पावन दिवस आहे. हा, या दिवसामध्ये अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या संदर्भामध्ये खोटं बोल, पण ठरवून बोल, रेटून बोल, ही अपेक्षा नव्हती. काल शिवसेनेचा मुख्यमंत्री बोलत होता की शिव्या देणारा मुख्यमंत्री बोलत होता. मागा यांच्या भाषणामध्ये देश विरुद्ध महाराष्ट्र हे जे बीज बघितलं, माझ्या दृष्टीने हे सर्वात गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्राने शिवसेनेला निवडून दिलं नव्हतं. भाजप आणि 24 कॅरेटची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडून दिलं होतं. बरं. खरं तर उद्धवजींना एवढा विश्वास असेल तर त्यांनी आव्हान स्वीकारावं. दुसऱ्यांना सरकार पाडून दाखवा असं आव्हान देण्याच्या ऐवजी निवडणुका जाऊ, आणि निवडणुका जाऊन तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुम्ही एकत्र या. निवडणुकीमध्ये आपण पंढरपूरचा विठ्ठल कोणाला आशीर्वाद देतो ते बघू. पहिल्यांदा तर जनतेशी बैमानी करायची, आणि बैमानी केल्यानंतर असा काही आभास आणायचा की महाराष्ट्राची प्रगती आपण करतोय. ज्या तपास यंत्रणा आहे हा, हे तर अजून गंभीर आहे. ज्या तपास यंत्रणा हे काही 8वी 9वी 10वी पास लोकांच्या नाही आहे. IRS, IPS अशा उच्च शिक्षित 18 तास अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा हा, एखादा अधिकारी हे वाईट वागू शकेल, पण सर्व अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने सर्व वाईट आहे आणि तपास यंत्रणेचा दुरुपयोग होतो म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये कोणी ड्रग्ज पकडायचंच नाही का? कुठं चाललोत आपण? म्हणजे विजयादशमीच्या उत्सवात हा, आपण लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारं भाषण देतो, पण या ठिकाणी सरकार मस्त जनता त्रस्त हा एक वाघ बकरी चहाचा जो प्रयोग काल पाहिला, हा, हे आपण सरकार पाडून दाखवा. अरे आता सरकार पाडणे, सरकार वाचवणे हे महत्वाचं नाही. जनतेला वाचवण्यासाठी काय केलं? बरं. अधिवेशन घेत नाही. बरं, सुधीर भाऊ, आपण अतुल लोंढेंची प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घेऊया. अतुलजी, तुम्ही ऐकलं सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले? सरकार पाडून दाखवा असं सारखं सारखं का सांगावं लागतं असा त्यांचा प्रश्न आहे. अशासाठी म्हणावं लागतं कारण की सरकार सारखं सारखं पाडण्याच्या गोष्टी यांच्याकडनं होतात. काल पंकजाताई मुंडेंचं दुपारी भाषण झालं आणि त्यांनी आपल्याच सरकारचं लक्तर जे काढले ना ते कदाचित सुधीर भाऊने ऐकलं नसेल, त्यांना वेळ नसेल त्यावेळेस. कदाचित त्यांनी सांगितलं स्वतः की रोज सरकार पाडतो म्हणे आम्ही. त्या स्वतः बोलल्या होत्या. आणि यांनी केंद्रीय यंत्रणांचं सांगितलं. सुधीर भाऊंना म्हणजे जाणीवपूर्वक विसर पडतोय की ते मला माहित नाही. मी आता टीडीपीच्या 4 खासदारांचं सांगितलं, मुकुल रॉयचं सांगितलं, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील आता यांच्या पक्षात आहे ते स्वतः आता बोललेले आहेत. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक ज्या आहेत त्या एका विरोधी पक्षांच्या संदर्भातच कशा होतात. यांचा अजय मिश्रा त्याचा पोरगा शेतकऱ्यांच्या अंगावरून गाडी नेतो, आम्ही आंदोलन करत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही, अजूनपर्यंत त्याचा राजीनामा झाला नाही. आणि हे सांगतात त्यांची चौकशी कशी होणार? जो व्यक्ती तिथे गृहमंत्री म्हणून बसला त्याच्या पोराची चौकशी कशी होणार? आणि काय ती फेअर चौकशी होणार आहे का? तर ही जी प्रवृत्ती आहे ही स्पष्टपणे दिसती आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री पद हे महत्वाचं पद आहे, कॉन्स्टिट्युशनल पद आहे. त्यांच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊ सारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी असं वक्तव्य करणं की शिव्या देणारा मुख्यमंत्री बोलत होता की काय हे योग्य नाही आहे. संविधानिक पद आहे ते. आज उद्धवजी आहेत, उद्या अजून कोणी होऊ शकतं. माझ्या शुभेच्छा कदाचित उद्या सुधीर भाऊ पण होऊ शकेल, कदाचित देवेंद्र फडणवीस होणार नाही, सुधीर भाऊ पण होऊ शकेल. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा मान सन्मान जो आहे तो आपण ठेवला पाहिजे. जशी यांची अपेक्षा असते तशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे की कॉन्स्टिट्युशनल पद आहे, संविधानिक पद आहे, त्याचा मान सन्मान जो आहे तो आपण ठेवला पाहिजे. आणि लोकांना ठरवू द्या ना. आता तुम्ही जर पंढरपूरचा विठ्ठल पावला तर मग तुम्ही नागपूरचा पदवीधर मतदारसंघ 58 वर्षानंतर का हरले? त्या 6 पैकी 5 जागा का हरले? एक अमरीश पटेलच जिंकले. आता जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुका झाल्या, तुम्ही लादल्या ओबीसीच्या याच्यावरून, त्याचा निकाल काय झाला? आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक अशा लढती आहे ना आपल्या, त्या लढतीमध्ये बघू ना आता जनता कोणासोबत आहे, जनतेचं कोणी किती भलं केलं आणि जनतेच्या पाठीशी कोण राहिलं आणि जनतेला
किती तुरडाळ घेतो तरी साले ऐकत नाही असं म्हणणारे हा 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 आणि सगळी संपत्ती देशाची विकणारे हा, हा, हा. हे या सगळ्या गोष्टी ज्या या जनतेसमोर आहेत ना. हा अतुलजी, आपण सुधीर भाऊंचं यावर उत्तर ऐकूया. सुधीर भाऊ बोला. नाही, मला असं वाटतं अतुल गोंडे माझे मित्र आहे, ते विसरलेत की महाराष्ट्रामध्ये 213 आमदारांचा पक्ष आता 44 वर आला आणि 19 जूनला आदरणीय राहुल गांधींचा वाढदिवस असताना केक खाऊ घालण्याची भाषा करण्याच्या ऐवजी जोडे खाऊ घालण्याची भाषा केली आणि ते मला म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या पदाचा गरिमा ठेवा. म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींचा वाढदिवस असताना त्या दिवशी घोषणा केली की काँग्रेसला जोडे खाऊ घातले पाहिजे. अतुल लोंढेजी माझे मित्र आहे आणि अशा पद्धतीने इतकं मिंधे होऊ नये, म्हणजे वकीलपत्र घ्यावं, पण ज्या महात्मा गांधींचं नाव गावतात अशीही वकिली करू नये. सत्यावर आधारित काहीतरी सांगितलं पाहिजे की आज अडचणी आहे, महाराष्ट्र संकटात आहे आणि अशा संकटात असताना विजयादशमीला महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्यासाठी 80% भाषण आणि 20% टीका करणारं भाषण असतं ते एकदा समजू शकतो. पण ही कोणती नवीन बिमारी आली आहे कोरोनाच्या कालावधीनंतर की 100% या पदाचा गरिमा न ठेवता या पावन पर्वावर आपण काय भाषण देतोय देशाच्या विरुद्ध, हा हा अतुलजी विरुद्ध. अतुलजी मला असं वाटतं की कमीत कमी लहानपणी कधीतरी ती गोष्ट की शिशपेन चोरी केल्यानंतर आईनी त्याला हटकलं नाही हा हा आणि शेवटी ती कहाणी कुठपर्यंत गेली. अतुल लोंढेजी माझे मित्र तीच चूक करताय. जर चूक असेल, तुम्ही एकीकडे सांगता की पंकजाताई काय म्हणाले, म्हणजे विचार करा की पंकजाताई भाजपच्याच आहेत ना, पण कुठे एवढीशी जरी लक्षात येणारी गोष्ट असेल तर त्या बोलून दाखवतात. तसं अतुल लोंढेंनी बोलून दाखवलं पाहिजे. अन्यथा ही शिवसेना भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातच नव्हे काँग्रेस संदर्भात आजपर्यंत त्यांनी सुधीर भाऊ, मुद्दा कळला आपला. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, ब्रेकची वेळ झाली आहे. अतुलजी, थोडक्यात तुमचं उत्तर, थोडक्यात. अरे मला सुधीर भाऊंना एवढं वाईटण्याचं काही कारण नाही आहे. मी मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत बोललो आणि मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे. दुसरी गोष्ट, केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भामध्ये का या देशाचे प्रधानमंत्री फक्त गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का, की जिथे भाजप शासित राज्य आहे त्याचे प्रधानमंत्री आहेत? निसर्ग वादळाच्या वेळेस विमान इथून महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून पळून घेऊन जातात, 1000 कोटी त्यांना देतात. एनडीआरएफचे पैसे येत नाहीत, कोण जनतेला त्रास देत आहेत? आम्ही 10,000 कोटी दिले, 15,000 कोटी केंद्राने द्यावे. संपूर्ण मान्य आपण मान्य करू. आता कॅगचा रिपोर्ट आला आणि कॅगच्या रिपोर्टने सांगितलं की सर्वात जास्त पैसा जो आहे तो डायव्हर्ट कुठे केला, गुजरातमध्ये केला. जेएनपीटीच्या संदर्भामध्ये काल बोलले की दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे जे दुहीचं वागणं आहे केंद्र राज्य संबंधासाठी योग्य नाही आहे. फेडरल स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये खूप टीकाची होते. नाही अतुलजी, मुद्दे जर निघाले तर खूप मोठी चर्चा होईल, तितका वेळ नाही आपल्याकडे. पण आपण दोघांनी देखील प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. अतुल लोंढे आपल्यासोबत होते, सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत होते, किशोर तिवारी देखील आपल्यासोबत होते. तिघांचे मी आभार मानतो, त्यांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर फडणवीस यांनी उत्तर दिलंय. आम्ही अजिबात सरकार पाडणार नाही, आम्हाला सध्या तसा इंटरेस्टही नाही असं फडणवीस म्हणाले. ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आलेला नाही. जर हा गैरवापर झाला असता तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं असंही फडणवीस म्हणाले. बहुमत नसताना हे सरकार बेईमानीनं सत्तेत आल्याचंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.